सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना लातूरचं पालकमंत्रीपद देण्यात आले। महायुती सरकारमधले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या तिन्ही नेत्यांनी ही जबाबदारी शिवेंद्रराजेंना दिली, तर लातूर जिल्ह्याच्या विकास कामासाठी कायमच कटिबद्ध राहीन अशी प्रतिक्रिया शिवेंद्रराजे भोसलेंनी दिली। एसटी भाडेवाढीच्या निर्णयाचं मंत्री भरत गोगावले यांनी समर्थन केलं। चांगल्या सुविधा देण्यासाठी भाडेवाढ करणं क्रमपात्र ठरतं। सध्या एसटी महामंडळ तोट्यात आहे, तसंच कर्मचाऱ्यांचा पगार वाढला पाहिजे, त्यामुळे भाडेवाढ आवश्यक असल्याचं गोगावले म्हणाले। वाशिममधल्या लघु आणि मध्यम प्रकल्पात 57% जलसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा अपव्यय न करण्याच्या सूचना देण्यात आल्या। अकोल्यातल्या बाळापूर नगर परिषद वगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी वितरित करण्यात आला, त्यामुळे विरोधी पक्षाचा आमदार असल्यानं नगर परिषदेला निधी वितरित केला नसल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांनी केला, तर निधी वितरित न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला। चंद्रपुरात काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीनं भीक मागो आंदोलन केलं। जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या बंद यंत्रांच्या दुरुस्तीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। यंत्रांच्या प्रदूषणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो। नंदुरबारमध्ये मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी ते आक्रमक झाले। विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने केली। प्रशिक्षणार्थींचा कालावधी वाढवून देण्याच्या मागणीसाठी 1500हून अधिक प्रशिक्षणार्थींनी आंदोलन केले। शिर्डीतल्या कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी ऍक्शन मोडवर आले। प्लास्टिक विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। या पार्श्वभूमीवर नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्लास्टिकनं भरलेला पिकअप जप्त केला। धुळ्यातले पोलीस आता ऍक्शन मोडवर आलेत। बांगलादेशी घुसखोरांना चोप मिळावा यासाठी सेवार्थ सेवा देणाऱ्या केंद्र संचालकांची बैठक झाली। या बैठकीमध्ये पोलीस अधीक्षकांनी कठोर शब्दात चुकीची कामं न करण्याच्या सूचना दिल्या। पुण्यातल्या गिया बारे आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली। गिया बारे रुग्णांची संख्या आता 73 वर गेली। यामध्ये 47 पुरुष आणि 26 महिलांचा समावेश आहे, तर 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत। गिया बारे रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यामध्ये अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। जिल्ह्यातल्या जीबीएस रुग्णवाढीचा यावेळी त्यांनी आढावा घेतला। पुण्यातल्या सर्किट हाऊस इथे ही बैठक झाली। या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याचं ते यावेळी म्हणाले। नागपुरात आदिवासींच्या आरोग्यावर मंथनासाठी पहिली आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात येणार आहे। अखिल भारतीय आयुर्विमा संस्था एम्समध्ये 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली। भारतासह 17 देशातले प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत। नागपुरात पोलिसांकडून आज टायगर रन मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं। सायबर गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या विरोधात नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी या मॅरेथॉनचं आयोजन केलं। यावेळी नागपूर पोलीस आयुक्त धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी नाशिकच्या लासलगावात बाजार समितीचं बिनसूर उपबाजार आवारात 4,51,00,000 रुपयांच्या कामाचा शुभारंभ झाला। या विविध विकास कामाचा शुभारंभ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला। शेतकऱ्यांना सुविधा देणं गरजेचं असल्याचं मत यावेळी भुजबळांनी व्यक्त केलं। वाशिममध्ये कापसाच्या दरात घसरण झाली, त्यामुळे भाववाढीच्या आशेनं घरात साठवलेला कापूस शेतकऱ्यांसाठी आता डोकेदुखी ठरतोय। कापसाला रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक संकटासोबत आरोग्य समस्यांना देखील तोंड द्यावं लागतंय। वाशिममध्ये एका शेतकऱ्यानं पारंपरिक पिकांना फाटा देत कलौंजी पिकाची पेरणी केली। हे पीक फुलोऱ्यामध्ये असून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा शेतकऱ्याला। या पिकाचा उपयोग आयुर्वेदिक औषधांपासून ते जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो। पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक असणार आहे। माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पश्चिम रेल्वेने हा ब्लॉक घेतलाय। 2 टप्प्यामध्ये घेण्यात आलेल्या ब्लॉकचा पहिला टप्पा संपला असून आज रात्री 11 ते रविवारी सकाळी 8:30 पर्यंत पुन्हा ब्लॉक घेतला जाईल। त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या 150 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या। कर्नाक पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेवर आज रात्री ब्लॉक घेण्यात आला। रात्री 11:30 वाजता या ब्लॉकला सुरुवात होणार असून पहाटे 5:30 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे। त्यामुळे आज रात्री सीएसएमटी स्थानकातून शेवटची लोकल 10:50 सुटणार। जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय रेल्वेनं वैष्णोदेवी रेल्वे स्टेशन कटरा ते श्रीनगर या पहिल्या वंदे भारत ट्रेनची चाचणी सुरू केली। ही ट्रेन अंजीखंडा ब्रिजवरून जाणार आहे। काश्मीर खोऱ्यातल्या थंड हवामानानुसार या ट्रेनची खास रचना करण्यात आली।
यवतमाळमध्ये पाणलोट यात्रेचा शुभारंभ होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते याचा शुभारंभ होईल। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। राज्यातले 140 प्रकल्प क्षेत्रातल्या 30 जिल्ह्यांमध्ये पाणलोट रथ 3 महिने जनजागृतीचं काम करणार आहे। कोल्हापुरातल्या ज्योतिबा मूर्ती आता दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे। ज्योतिबा मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यानंतर आजपासून मूळ मूर्ती दर्शनासाठी भाविकांसाठी खुली केली। पुरातत्व विभागाने 4 दिवसात संवर्धन प्रक्रिया पूर्ण केली। पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये पौष एकादशी निमित्त हजारो भाविकांनी गर्दी केली। पहाटेपासून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या। संत नामदेव महाद्वार, दर्शन रांग, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंटात गजबजल्याचं पाहायला मिळालं। पुण्यातल्या आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात एकादशी निमित्तानं आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। संपूर्ण मंदिर रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आलं। तसंच हजारो भाविक दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले। पुण्यातल्या जुन्नरमध्ये गेल्या 4 दिवसांपासून दिवसा 3 फेज लाईट दिली जाते। बिबट्याच्या हल्ल्याच्या वाढत्या घटना आणि शेतकऱ्यांना दिवसा कृषी पंपासाठी वीज मिळावी या मागणीसाठी महावितरणने हा निर्णय घेतलाय। मात्र ही वीज देण्यामध्ये 2 तासाची कपात केल्यानं शेतकरी हवालदिल झाले। हिंगोलीमध्ये मांडूळ सापांची तस्करी करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अटक करण्यात आली। रामकृष्ण नगर परिसरामध्ये हिंगोली वन विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई केली। टोळक्याकडून 2 मांडूळ साप आणि 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या। 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान होणार आहे। या परीक्षेचं हॉल तिकीट मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले। त्यामुळे विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरून प्रवेशपत्र प्रिंट करून घ्यावीत असं आवाहन करण्यात आलं। मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे। बालकोत्सव अंतर्गत लोकनृत्य स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा घेतली जाणार आहे। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांमध्ये नृत्यकला आणि संगीत याबद्दल आवड निर्माण करण्याच्या उद्देशानं बालकोत्सवाचं आयोजन केलं जात आहे। पुण्यातल्या तरुणीनं बुलेटवर पुन्हा एकदा स्टंटबाजी केली। वर्षभरापूर्वी याच स्टंटबाजीमुळे पोलिसांनी तिला समज दिली होती। समाज माध्यमांवर प्रसिद्ध होण्यासाठी तिनं स्टंट केल्याची माहिती आहे। आता पोलीस तिच्यावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सोलापुरात 2 किलो सोन्याचे बनावट मणी देऊन 10 लाख रुपयांना व्यापाऱ्याला गंडवलं। या प्रकरणी 3घांना अटक करण्यात आली। तसंच संशयित चोरांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यातल्या शिरूर हवेली तालुक्यामध्ये ट्रान्सफॉर्मरमधल्या तारा चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट 6नं जेरबंद केले। चोरट्यांकडून पोलिसांनी 10,42,000चा मुद्देमाल जप्त केला। चोरट्यांनी वाघोली आणि लोणीकंद परिसरात ट्रान्सफॉर्मरमधल्या तारा चोरल्याची कबुली दिली। नंदुरबारमध्ये रनाळे गावामध्ये शेतकऱ्याच्या घराला आग लागली। या आगीमध्ये साठवलेला 20 क्विंटल कापूस जळाला। यामध्ये शेतकऱ्याचं 8 ते 10 लाखांचं नुकसान झालं। आग लागताच ग्रामस्थांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला। नंदुरबार अग्निशमन दल वेळीच दाखल झालं आणि त्यांनी आग आटोक्यात आणली।